आता जस्ट मी ती व्हिडिओ बघितली आणि मला एवढं हसायला येतंय, म्हणजे मी एवढीशी आहे त्याच्यामध्ये, मोनू पण एवढीशीच आहे आणि आम्ही दोघं काय करतोय मला काय समजत नाही. आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये येऊन मी काहीतरी आपली करते वेड्यासारखी, ते मी अजूनपर्यंत करते पण मी कधी असं व्लॉगमध्ये नाही घेत ते सर्व. पण म्हणजे मी आणि मोनू एकदम सेम वाटतोय, एकदम सेम, म्हणजे हाईट वगैरे सर्व. पण मी मोनूपेक्षा 3 वर्षांनी मोठे, पण त्याच्यामध्ये तसं वाटतच नाही. आणि भाई बघून एवढं हसायला येतं. आणि नंतर इशूची एंट्री होते, एकदम थोडंसं मध्ये एंट्री होते. आणि मम्मी पण आमची झोपून मस्तपैकी व्हिडिओ काढतोय आणि आम्ही लोक तिकडे एवढा रोमॅन्टिक टाईप ऑफ सॉन्गवर आम्ही हे करतोय, गरबा करतोय. आय थिंक ना तेव्हा नवरात्रीचाच दिवस होता, नवरात्री आजूबाजूलाच होती आणि मला असं वाटतं नवरात्री झालेली आणि आम्ही ते गरब्याचा वेळ होता पण म्हणून ते गरब्याचे स्टेप करत बसलोय. मी एवढी हसली आहे ना तो व्हिडिओ बघून. आता मी टाकते तो व्हिडिओ इथे आणि मला तो शॉर्ट्सवर अपलोड नाही करायचा, मला असं ह्याच्यावरच अपलोड करायचं, पण ते होत नाही. तर मला काही समजत नाही मी कसं करू, पण ठीक आहे बघते. कोणी पण मला जज करणार नाही तो व्हिडिओ, पण मी खूप छोटी होती. ठीक आहे, घराचा पसारा देते. नीट कर ना आता. बघितलं तुम्ही लोक किती हसले तुम्ही लोक पूर्ण ते बघून. त्यावरती येशू तेवढीशी होती ना, येशूला तेव्हा चष्मा होता छोटासा, पण त्याच्यानंतर तिने घातला नाही आणि आय थिंक तो नंबर आता गेला तिचा. पण भाई आम्ही ते हो जा जरा मतलबी या सॉन्गवर आम्ही काय गरबा करतोय शी. आणि त्यावरती येशू किती क्यूट वाटते. जेव्हा येशू येते ना तर असं वाटतं यार किती क्यूट आहे. म्हणजे थोडा वेळ अजून येशूला असं मम्मीने घेतला पाहिजे होतं. आणि मम्मीकडे ना असे खूप सारे व्हिडिओ आहेत पण ते मम्मीच्या फोनमध्ये आहेत यार. हे त्या दिवशी मी माझा तो डिलीटेड व्लॉग जो होता ना तो शोधत होती ना, तेव्हा मला हे भेटलेलं, तर मी लगेच हे सेव्ह केलेलं. मला हे एकच भेटलं, म्हणजे पहिल्याचं हा एकच व्हिडिओ होता. बाय. कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं.